महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सत्कार केला। वसंतदादांनी स्थापन केलेली ही संस्था महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण संस्थेची मातृसंस्था। यावेळी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे RS चोपडे व राजपूत सर तसेच डॉक्टर शिवाजीराव कदम फार्मसी कॉलेजतर्फे प्राचार्य DD चौगुले सर यांनी त्यांचा सत्कार केला। तर दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दलाच्या वतीने डॉक्टर अजित पाटील यांनी सत्कार केला। अजित बंडे, प्रशांत अवधूत आणि अल्पसंख्याक दर्जा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी माजी खासदार प्रतीक पाटील यांच्या प्रयत्नामुळे जैन अल्पसंख्याक दर्जा पुन्हा बहाल करण्यात आला, असे डॉक्टर अजित पाटील म्हणाले। यावेळी गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ॲडव्होकेट उत्तमराव निकम, सतीश सारडा, प्रमोद छेटे, संजय चौधरी यांनी खासदार विशालदादा पाटील यांचा सत्कार केला। धर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेतर्फे ॲडव्होकेट SP मधून डॉक्टर अशोक सकळे, वसंतराव नवरे, AK नाना चौगुले, डॉक्टर नरेंद्र खाडे, श्रीमती भारती चोपडे, जनरल मॅनेजर अनिल मगदूम यांनी नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील यांचा सत्कार केला। केमिस्ट्री संघटनेच्या स्वदेशी ट्रस्ट बिल्डर असोसिएशनतर्फे रवींद्र वळवडे, पुनीत पाटील, मिलिंद भिलवडे यांनी खासदार विशालदादा पाटील यांचा सत्कार केला। यावेळी सर्व संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।